So good evening guys, welcome back to the new episode of Bolo Vlog. Hope you guys are doing absolutely fine. Guys, आजपासून मी चालू केले माझं डेली वर्कआउट. आज आहे डे 1, इव्हिनिंगचा डे 1 आहे. इव्हिनिंग, मॉर्निंग आणि माइट बी पॉसिबल तर आफ्टरनूनमध्ये पण मी एक्सरसाइज करणार आहे. जस्ट आरती करून आलो होतो आणि फुल अंधार पडला बेबा. संध्याकाळी 7 वाजता आरती असते काही आमच्या गावात महादेव मंदिरात. आमच्या गावात पंचमुखी महादेव मंदिर आहे. असं मंदिर पूर्ण जगात कुठंच नाही आहे. जगात आय मीन इंडियात तर कुठंच नाही आहे. 5 मुखी आणि मागं विष्णू भगवान, साईडला गणपती बाप्पा, दत्त भगवान यांची मूर्ती स्थित आहे. मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल मंदिरावर. एक नंबर मंदिर आहे गाईस, खूप प्रसिद्ध वाटतं आल्यावर. आणि आता टाइम झालाय संध्याकाळचे 7:30. ऑलमोस्ट अंधार झालाच आहे. चांदो मामा बी आलाय गाईस. आणि मस्त एकदम थंडी थंडी हवा चालू आहे. भाई मी इन्स्पायर झालो अरुण पवारकडून, कारण त्याने मागं 1 महिन्याचा चॅलेंज घेतला होता आणि त्याने रेग्युलर एक पुरा महिना एक्सरसाइज केली आणि त्याने ऑलमोस्ट 8 ते 9 kg वेट लॉस केलं होतं. सर जर तुम्हाला अरुण पवार माहिती असेल तर तुम्हाला अंदाज असेल की त्याची लाईफस्टाईल कशी आहे. गाड्या बिड्या एकदम फुल ॲटिट्यूड, एकदम फुल फॉर्म. आणि इफ यू डोंट नो तर तुम्ही फटाफट जाऊन इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला जाऊन चेक करा. अरुण पवार आणि त्याचा भाऊ आकाश पवार, हरियाणाचेच गाईस ते. त्याची लाईफस्टाईल सारखी लाईफस्टाईल पाहिजे, मग थोडा स्ट्रगल तर करावं लागेल भाई. आजपासून डेली व्लॉगिंग. आता माझा चालू आहे सुट्ट्या, वॅकेशन चालू आहे माझं. 2nd इयर संपलं आहे, 3rd इयरमध्ये जाईल मी. आणि 3rd इयरमध्ये अशी डेअरी घेऊन जायचं काही चांगला नाही वाटत ना. कॉलेजमध्ये कसं आहे, 1st इयरपासून चालू असं विषय, म्हणजे 12th नंतर मी एक्सरसाइज करायला लागलो. मला वाटलं भाई कॉलेजमध्ये नवीन मित्र मैत्रिणी त्यांच्यासमोर एवढी डेअरी कसं घेऊन जायची. पण भाई आता रिअलाइज होतंय की एवढी बॉडी नको. जोपर्यंत तुम्ही बॉडी डिसिप्लिनमध्ये आणा तोपर्यंत आपली कोणती डिसिप्लिन होणार नाही. भाई मी जस्ट लास्ट क्लिप चेक केली माझी, कॅमेराने माझ्यावर फोकस सोडून बॅकग्राऊंडला पुरा फोकस केलेला आहे. म्हणजे मेन कॅरेक्टर सोडून देता आणि बाजूला फोकस करता. भाई मी रस्त्याचं कडे जाऊन जातो, नाही तर फोकसमध्ये कॅमेऱ्यामध्ये मी डिटेक्टच होणार नाही, कारण मी डायरेक्ट देवाकडे डिटेक्ट होईल. तोंडावर फ्लॅश येतो, खालतं काही दिसत नाही भाई. जाऊ द्या काहीच. आपण कसं आहे थोड्याशा 100-200 व्ह्यूजसाठी आपला जीव नाही गमवायचं आहे भाई. आपल्याला खूप काही अचीव करायचं आहे अजून. अचीव तेव्हा होईल जेव्हा मी रेग्युलर व्लॉगिंग करेल ना. मी कधी महिना 2-2 महिने गायब होतो भाई. काय करू गाईज. आता म्हटलं सुट्टी आहे तर मला धुळ्याला शिफ्ट व्हायचा विचार होता. पण भाई माझी जिंदगी अशी ना फुल खतरनाक, अक्षय कुमार सारखी काही ना काही ट्विस्ट येतच राहता. आता वॅकेशन आला, एक्झाम झाली, मी म्हटलं मी आता धुळ्याला शिफ्ट होतो. धुळ्याला शिफ्ट होऊन मी जिम वगैरे जॉईन करेल. बट काय भाई जिंदगी. मम्मी हॉस्पिटलाइज झाली, मम्मीला ॲडमिट केलं, तिकडंच थांबलो 3-4 दिवस तिकडं झालं. नंतर मेंटॅलिटी माणसाची चेंज होऊन जाते. दम लागतं भाई. मी तुम्हाला सांगतो, ह्या रस्त्यावर मी जर 3-4 दिवस रेग्युलर वॉकिंग केली, बॉडी वॉर्मअप झाली की मी ऑलमोस्ट 3-3.5 किलोमीटर नॉनस्टॉप रनिंग करतो. आणि आज माझ्या अशा आला ते 1.5-2 किलोमीटरला मला दम लागतोय. आणि माझ्यावर फॅट इतकं एक्सेस झालेलं आहे, विषय निघायचं डायरेक्ट. सो गाईज बाकीचा व्लॉग आहे ना मी घरी जाऊन कंटिन्यू करतो. मी तुम्हाला एवढंच सांगणार होतो की कॅमेराने मला सोडून बाकी सर्वांना फोकस केलं आहे. जशी माझी लाईफ मला सोडून बाकी सर्वांना फोकस करते. चला घरी जाऊन पटापट भेटतो तुम्हाला. सो गाईज जस्ट मी सर्व एक्सरसाइज वगैरे कंप्लीट करून घरी आलो आहे. जस्ट पाणी पिलं आणि थोडं आता बरं वाटते, कारण इतक्या दिवसापासून एक्सरसाइज नव्हती, त्याच्यामुळं थोडं मला चक्करसारखं वाढत होतं. सो असं व्लॉग मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. एकदम शॉर्ट व्लॉग होता. सो मी आता असेच ब्लॉग बनवणार आहे छोटे म्हणजे की मी डेली पोस्ट करू शकतो त्यांना. सो रात्र झाली, रात्री माझा रूम काही असा दिसतो गाईस. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बी सेफ, राईट सेफ. बाय बाय गाईस.